जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागाचा जबरदस्त प्रोमो आपण घेऊन आलो आहोत। यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की कावेरीबाई रणदिवेच्या घरी आलेली असते व तिचा आमना सामना लताशी होतो। हे जेव्हा ऐश्वर्या बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच निसटते व सारंग म्हणतो, तुमची खोटी आई तुमच्या खऱ्या आईच्या समोर आहे। यावर ऐश्वर्याला काय करावं काही सुचत नाही व ती चक्कर आल्याचं नाटक करते व कावेरी आणि लता दोघेही तिच्याकडे धाव घेतात। तेवढ्यात लता म्हणणारच की माझ्या मुलीला काय झालं, तेवढ्यात सारंग जोरात म्हणतो, तुम्ही शांत बसावं आणि आताच प्रश्न कोणीच विचारू नका, आपण हिला लवकरात लवकर रूम मध्ये घेऊन जाऊया। व त्यानंतर सारंग म्हणतो की कोणी पाणी आणतं का जाऊन। यावर लता म्हणते, मी आणते व मुलीसाठी माईला झटावं लागेल ना, असं म्हणून ती तिथून निघून जाते। पण हे ऐकून कावेरीच्या मनात मात्र प्रश्न उठतात व लता जेव्हा पाणी घेते तेव्हा तिथे जानकी असते व विचारते की काय झालंय तुम्हाला। यावर लता म्हणते, माझी मुलगी चक्कर येऊन पडली। हे ऐकून जानकीच्या मनात देखील प्रश्न उमलतात व त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की ऐश्वर्या लताबाईला सांगत असते की तुझ्या एका चुकीमुळे आपलं सगळं भांडं मोकळं करशील, सगळ्यांसमोर तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये। त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं सौमित्र आणि जानकी काहीतरी बोलत असतात। तेवढ्यात तिथे कावेरी येते व म्हणते, खोटं आहे हे। कावेरी हे का बोलली असावी हे तर पुढच्या भागात आपल्याला नक्कीच कळेल। आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की सौमित्र विचारते, तुम्ही इथे काय करता। यावर कावेरी म्हणते, माझं जानकीकडे काम होतं। व सौमित्रा तिथून काय करायचं ते करा असं म्हणून निघून जाते व कावेरी जानकीला म्हणते, या माफीनाम्यावर रणदिवेच्या कुटुंबातील कोणी देखील सही केली तर त्यांची शिक्षा कमी होईल व तू जर यावर सही केली तर तुझे उपकार होतील जानकी, असं कावेरी जानकीला म्हणत असते। तर मित्रांनो, यामध्ये आता पुढे काय ट्विस्ट येणार हे बघणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। तर असेच रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विथ बेल आयकॉन।